नमस्कार मित्रांनो, मी विजयलक्ष्मी बनसोडे. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे मी शेंगदाण्याची पोळी करत होते, तर मला थोडासा त्याचे पण व्हिडिओ करून घ्यावं. खूप दिवसापासून हे बोलत होते की शेंगदाण्याची पोळी कर, तर म्हणलं चल करूच आज. तसं तर हिवाळ्यामध्ये खाल्लेले छान असते, तर तसं बोलते सगळेजण की हिवाळ्यामध्ये शेंगदाण्याची पोळी परत तिळाच्या पोळे खाल्लेले चांगले असतात. तर मी इथं बघा शेंगदाणे हे छान असे भाजून घेतले. गॅसच्या कमी फ्लेमवर मी असे छान शेंगदाणे भाजून घेतले. परत ती थंड होण्यासाठी प्लेटामध्ये काढून घेतलं. एक 5-10 मिनटामध्ये छान असं फॅनखाली थंड होण्यासाठी काढून घेतलं. तोपर्यंत मी इकडं गूळ, आपली खिसणी असते ना, खोबरं खिसणी, त्याच्याने खिसणीनं हे गूळ बारीक खिसून घेतला आणि इकडं उकळीमध्ये ह्याने शेंगदाणे बारीक करत होते. त्याचं तर मिक्सरमध्येच करणार होते, पण त्यांना उकळीमधलं जरा वेगळी चव असते ना, त्यामुळे ते उकळीमध्ये बारीक करत होते हे शेंगदाणे. इथं काहीतरी पडलं होतं म्हणून मी काढत होते. काय नव्हतं पडलं, फक्त ते काळं पडलं शेंगदाणा झालं होतं म्हणून ते बाजूला काढलं. तर इथं त्याने अशा प्रकारे उकळीमध्ये बारीक शेंगदाणे केलं आणि त्याच्यामध्ये गूळ ॲड करून एकदम छान असं बारीक करून घेतलं. जास्त पण बारीक नाही केलं, म्हणजे एकदम जास्त असं बारीक नाही केलं, थोडंसं जास्त पण बारीक नाही आणि जास्त पण मोठं नाही, त्याप्रमाणे केलं होतं. तर इथं माझ्या पोळ्या ऑलमोस्ट 2 झाल्या होत्या गुळाच्या शेंगदाण्याच्या. त्यांना दिलं खायला. परत माझ्या लक्षात आलं की ह्याचा व्हिडिओ करायचा म्हणून मग परत घेतलं आणि मग त्याच्यामध्ये असं आपण पुरणपोळी कसं करता तसं करून ती सारण भरायचं आणि अशी गोल लाटायची आणि परत तव्यावर टाकायचे. कारण माझ्या एकाच हातामध्ये फोन आणि एका हातामध्ये काम करायला लागल्यामुळं ते असं जमत नाही, म्हणून मी सगळं करून असं व्हिडिओ करत असते. तर तव्यावर टाकून साईडनं तेल सोडले, म्हणजे छान असं खरपूस त्याला भाजल्या जाईल अशी पोळी. त्यामुळे इकडून साईडनं मी तेल सोडले. तर खालून होत होती. तर बघू शकता तुम्ही. तर हे बघा छान असा गोल्डन असा रंग आलेला आहे त्याला. आणि वरून पण मी थोडं तेल लावून घेतलं. तूपच लावायचं असतं, पण तुपाचं काय एवढं माझ्या लक्षातच आलं नाही. परत लक्षात आलं म्हणून जाऊ दे म्हणलं, तेल लावून घेतलं. तर दोन्ही साईडनं छान असं तेल लावून घेऊन छान भाजून घ्यायचं. तसं तर मी दोन्हीकडून छान तेल लावून ही छान भाजून घेतलं. आणि गरमागरम खाल्ल्यावर तो खूप भारी लागतं. त्यामुळं मी त्यांना आधी गरमागरम करून दिले, मग परत माझा व्हिडिओ करून घेतला. कसं माणसाला सकाळ सकाळ घाई असते ना, त्यामुळं त्यांना मला आधी करून दिलं, परत मग माझाही व्हिडिओ केला. तर इथं बघू शकता किती छान असा माझी पोळी भाजली बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघू शकता किती छान माझी पोळी झालेली आहे. जर तुम्हाला कधी करायची असेल तर नक्की ट्राय करा पोळी. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहावा. थंडीमध्ये जास्त फिरू नका. स्वेटरही घालून मस्त घरामध्ये बसा. तर थँक्यू सो मच.